तर नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जो मे महिन्याचे हप्ते वितरण होते, महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये इतका लाभ जमा झालेला आहे। बघा, महाराष्ट्रातील महिलांनो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्या महिलांना आता 1,500 रुपये इतके येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये मागच्या जमा झालेले आहेत। काही लाडक्या बहिणींना अजून देखील जमा झाले नाहीत, 1 ते 2 दिवसांमध्ये होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अकाउंटवरती पैसे जमा झाले नाहीत असा देखील मेसेज आला नसेल तर तुमचे बँकवरती म्हणजे तुम्ही ज्या बँकेत तुमचे खाते असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बँक बॅलन्स चेक करणे खूपच गरजेचे आहे। बघा, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना अजून देखील लाभ आलेला नाही आहे, तुम्ही तुमच्या बँकेत किंवा या योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये मे महिन्याचा लाभ येणार होता, तो देखील आलेला नाहीये। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या बँक खाते म्हणजे तुमची जी बँक आहे त्या बँकमध्ये जायचं आहे। तिथे तुमचं अकाउंटवरचा जो बॅलन्स आहे तो एकदा चेक करायचा आहे। जर तुमचा अकाउंट बॅलन्समध्ये जर दाखवत नसेल की मे महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये इतके आले नाहीत तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत भरपूर साऱ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी असतील या लाभ घेत आहेत। बघा, तर तुमची एक चुकी म्हणजे तुम्हाला जर KYC केली नाही तर तुम्हाला इथून एकही पुढे लाभ येणार नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला मे महिन्याचा जर लाभ आला नसेल किंवा इथून मागचे जे देखील लाभ आले नसतील तर तुम्हाला अधिकृत पोर्टलवरती जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला KYC करणं किंवा सेतू केंद्रात त्याचबरोबर आधार केंद्रात देखील जाऊन तुम्ही KYC करू शकता। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आज एक गुड न्यूज देणार आहे। बघा, मे महिन्याचे हप्ते वितरण जमा झालेले आहे म्हणजे 1,500 रुपये इतके तुमच्या खात्यात जमा झाले आहेत। इथून पुढचे देखील लाभ तुम्हाला जर तुमचे आले असतील म्हणजे हे जर मे महिन्याचा लाभ आला असेल त्याच्या आधीचा जो मार्च महिन्याचा आला असेल किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील रेग्युलर तुम्हाला हप्ते वितरण होत असेल, ह्याच लाडक्या बहिणींना इथून पुढे सर्वच हप्ते एकत्र त्याचबरोबर ज्या त्या महिन्यात येतील। परंतु जून महिन्याचा अजून GR किंवा काहीच आलेलं नाही आहे। जेव्हा अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचे हप्ते वितरण झाले नाही त्यांनी 2 दिवस वाट बघायची आहे। त्यानंतर तुम्ही KYC प्रक्रिया देखील सध्या चालू करायची आहे। KYC देखील पोर्टल चालू आहे। तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला KYC पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन मोबाईलद्वारे देखील KYC करू शकता। मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता जास्त काही नाही आहे। तुमचे जर हप्ते वितरण होत नसेल 1,500 रुपये इतके मे महिन्याचा तुम्हाला लाभ आला नसेल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे, नाहीतर इथून पुढचा एकही लाभ तुमच्या खात्यावरती येणार नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025चा हप्ताच आला नाही अशा लाडक्या बहिणींनो, ह्याच्यावरती अजून सरकार काम करत आहे। ह्याचा देखील तुम्हाला हप्ते वितरण येत्या पुढच्या 1-2 महिन्यात येऊन जाईल। सरकारकडून एकही घोषणा झालेली नाही आहे। त्याचबरोबर लवकरात लवकर ते देखील तुम्हाला हप्ते वितरण होऊन जाईल। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा आजचा 1,500 रुपये इतका लाभ आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना इथून सर्व पुढचे लाभ येतील। परंतु GR आल्याच्या नंतर हे सर्वच लाभ तुम्हाला येणार आहेत। बरोबर पडताळणी प्रक्रिया किंवा KYC राहिल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत भरपूर साऱ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे। बघा, यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुमची KYC करणं बंधनकारक आहे। KYC लवकरात लवकर करून घ्या। त्याचबरोबर इथून पुढचे देखील लाभ तुम्हाला सर्व येतील। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागून देखील अजून मागचे जे हप्ते वितरण आहे त्यांना तर बंधनकारकच आहे KYC करणं। त्याचबरोबर ज्यांना रेग्युलर येतात त्याने देखील मेसेज देखील आला नसेल तर तुम्ही बँक खात्यावरती जाऊन म्हणजे बँकमध्ये जाऊन तुमचे बँकचे अकाउंटचा बॅलन्स चेक करणे बंधनकारक आहे। हीच गुड न्यूज आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आपल्या YouTube चॅनलवरती सविस्तर रोज डेली अपडेट देत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।